मुंबईतील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला पटियाला कोर्टात हजर केलं जात आहे आणि एनआयएने तहव्वूर राणाला पटियाला कोर्टात हजर केलेला आहे। राणावर यूएपीए अंतर्गत एनआयएने गुन्हा दाखल केला आणि एनआयए तहव्वूर राणाची कोठडी मागणार आहे। आणि अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, काय माहिती याबद्दल? विशाल, ही कारवाई बंद खोलीत सुरू आहे, म्हणजे कॅमेरासमोर सुरू आहे। सुनावणी सुरू झाली आहे। तहव्वूर राणाचे कायदेशीर सेवा प्राधिकरणाचे वकील, एनआयएच्या कायदेशीर पथकाचे वकील हे सगळे एकाच रूम मध्ये आहे। न्यायाधीश आहे आणि सोबत त्यांचे कर्मचारी जे आहे। महत्त्वाचं म्हणजे साधारणतः जेव्हा 26/11 दहशतवादी हल्ल्यातील मोस्ट वॉन्टेड जो आहे आणि मास्टर माइंड तहव्वूर राणा पटियाला कोर्टात दाखल झाला, त्याच मोठा एक संपूर्ण काफिला जो आहे, जो कॉन्वॉय आहे त्याच्यासोबत होता आणि त्यानंतर त्याच्यावरती साधारणतः 14 दिवसाची कोठडीची मागणी करण्यात आल्याची एनआयएच्या वतीने माहिती पुढे आलेली आहे। सोबतच इन कॅमेरा बंद खोलीत ही सुनावणी सुरू आहे, त्यामुळे लवकरच या संदर्भात आता वकील स्पष्टपणे माहिती देतील आणि त्यानंतरच स्पष्टपणे सांगता येईल की आपल्याला की काय होऊ शकतं। पण महत्त्वाचं म्हणजे आता एनआयएच्या वतीने कोर्टमध्ये वकील जे दयानंद कृष्णन आहे ते युक्तिवाद करीत आहे आणि जे न्यायमूर्ती आहे, न्यायमूर्तीला संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली जात आहे। सोबतच जी वैद्यकीय चाचणी केली गेली होती त्याची देखील माहिती दिली जात आहे। याचा अर्थ असा होतो की लवकरात लवकर दिल्लीतली कोठडी पूर्ण करून सोबतच ज्यावरून माहिती मिळते की मुंबईत देखील तहव्वूर राणा याला घेऊन जाण्याची मागणी करण्यात येणार आहे। त्यामुळे आता पहिल्यांदा किती दिवसाची कोठडी, पोलीस कोठडी मिळते आणि ही या पोलीस कोठडीच्या दरम्यान तो कुठे राहतो, तिहार तुरुंगात राहतो की एनआयएच्या जी एनआयएनी जो कक्ष तयार केला त्या कक्षात राहतो, हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे।